नेहमी बघा स्वयंपाक करताना एकच प्रश्न पडतो, आज भाजीला काय बनवायचं. तर बघा, आज मी भाजीला बनवणार आहे अंडा घोटाळा. तर नेहमी बघा आपण अंडा करी, अंडा ऑमलेट, अंड्याची भुर्जी नेहमी बनवतो. तर आज अंडा करी ऑमलेट न करता अंडा घोटाळा करणार आहोत. आणि अंडा घोटाळा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघा अंडा घोटाळा करणार आहोत. आणि अंडा घोटाळा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर बघा, अंडा घोटाळा करण्यासाठी इथे मी अंडे घेतलेले आहेत. 8 अंडे घेतलेले आहेत. आणि 8 अंड्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे बघा कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 ते 5 हिरवी मिरची घेतले, 4 कांदा घेतलेले आहेत मोठे, 1 लसणाचा गड्डा आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आता आपल्याला बघा हे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि हिरवी मिरची बारीक काप करून घ्यायची आहेत. आणि कांदा आहे ना बारीक असा छान चिरून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला बघा हे अंडे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता मी हे अंडे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर इथे बघा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतले आणि सर्व अंडे आपल्याला आता कुकरमध्ये टाकायचे आहेत. तर इथे सर्व अंडी कुकरमध्ये घातलेले आहेत. तर इथे बघा सर्व अंडी मी कुकरमध्ये घातलेले आहेत. आणि आता त्याला झाकण लावून घेऊया. काय होतं, कुकरमध्ये जेव्हा आपण अंडी शिजायला घालतो तेव्हा आपला वेळ पण वाचतो आणि गॅसची बचत पण होते आणि अंडी लवकर शिजतात पण. जेव्हा आपण पातेल्यामध्ये अंडी शिजायला घालतो तेव्हा वेळ लागतो. आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर गॅस चालू करू आणि अंडी शिजायला ठेवूया. तर इथे बघा गॅसवरती ठेवलेला आहे कुकर, 3 शिट्ट्या काढून घेऊया आणि गॅस बंद करू. तोपर्यंत आपण हे कांदा टोमॅटो छान असं बारीक करून घेऊया. तर इथे बघा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर बाकीचं बघा टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आता बघा हे सगळं आपल्याला मिक्सरला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे बघा पाणी न घालता अशा पद्धतीने छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण अंडा घोटाळा बनवण्यासाठी कोरडे मसाले बघूया. तर आता बघा आपल्याला कोरडे मसाले घ्यायचे आहेत. तर इथे बघा 1 टीस्पून आपल्याला धना पावडर घ्यायचं आहे, थोडंसं जिरा पावडर पाव टीस्पून, आपलं घरातलं काळं तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला, याच्यामध्ये सगळे मसाले आहेत, हा मसाला घेतलेला आहे. आणि आपलं लाल तिखट घरातलं, तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. थोडीशी हळद घ्यायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला. इथे बघा अंडा घोटाळा करण्यासाठी इतके कोरडे मसाले मी घेतलेले आहेत. आणि आपला घरातला काळा कांदा लसूण मसाला आहे ना त्याच्यामध्ये खोबरं वगैरे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. तर आता आपण अंडा घोटाळा बनवायला घेऊया. तर इथे बघा कुकरला सर्व अंडी शिजवून घेतलेले आहेत आणि अंड्याचे पूर्ण सगळ्या टर्फल काढलेले आहेत. तर आता आपल्याला हे अंडी खिसून घ्यायचे आहेत. तर आता बघा अंडी शिजवून घेतलेले आहेत आणि हे बघा खिसणी घेतलेली आहे अशा प्रकारे खोबरे किसायची. तर हे सर्व अंडे आहेत ना आता या खिसणीने बारीक किसून घेऊया. पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडासा अंधार पडलाय त्यामुळं थोडंसं काळपट दिसतंय आपला व्हिडिओ. तर आता अंडी किसायला घेऊया. तर इथे बघा अंड घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे.
हे बघा, अशा प्रकारे सर्व अंडे आपण आता किसून घेऊया. तर इथे बघा, सर्व अंडी अशा प्रकारे आपण खिसून घेतलेले आहेत. तर आता फोडणी द्यायला घेऊया. तर इथे बघा, गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेल ओतलेलं आहे बघा, तेल छान असं गरम करून घेऊया. तर इथे तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊ. फिरवून घेऊया. तर आता यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्याने कांदा लवकर पण फ्राय होतो. आणि कांदा आपल्याला करपवायचा नाही, गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, कांदा हलकासा आपला गुलाबी रंगावरती फ्राय झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. मिक्स करून घेऊया. तर इथे बघा, कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे बघा. तर इथे आपल्याला बघा सगळे मसाले कोरडे घालायचे आहेत. सगळं मिक्स करून घेऊया बघा. सर्व मसाला आता आपण तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. बघा किती छान दिसतोय कलर मसाल्याचा. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे थोडंसं. तर इथे एक अर्धी वाटी पाणी आपण मसाल्यामध्ये ओतलेलं आहे. तर काय करायचं, हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आधी. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि मस्त आपल्या मसाल्याचा छान असा वास पण येतोय. तर इथे बघा, याच्यामध्येच मसाल्यामध्ये बघा 1 चमचा मी बटर घातलेलं आहे. बटरने छान अशी चव येते. सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बघा किसून घेतलेला अंडा. सर्व मिक्स करून घेऊया. आपण हे बघा घरात केलेलं काळं तिखट लाल तिखट आहे, त्यामुळे आपला मसाल्याचा कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता. तर आता सर्व हे किसून घेतलेले अंडी आपण मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत, बघू शकता. तर आता बघा सगळं मसाल्यामध्ये आपण अंड मिक्स करून घेतलेलं आहे. तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कांदा काय टोमॅटो वाटून घेतले होते ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे. आणि आता ते पाणी या भुर्जीमध्ये घोटाळ्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता हा अंडा घोटाळा आहे ना, छान असं मिक्स करून घेऊया. तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे बघा. तर इथे बघा एका वाटीमध्ये अशा प्रकारे मी अंड घेतलेलं आहे. तिथं छान असं उकळी पण आलेली आहे अंडा घोटाळ्याला. तर इथे थोडीशी जागा करायची आणि याच्यामध्ये हा अंडा टाकायचा अशा प्रकारे. हे बघा दुसरं पण अंडा आपण टाकून घेऊया. आणि आता याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं.
आणि थोडासा मसाला, हे बघा. तर आता एक 5 ते 6 मिनिट आपल्याला छान असं हे झाकून ठेवायचं आहे. 6 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. तरी ते बघा आपले 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असं आपल्या अंडा घोटाळ्याला तेल सुटलेलं आहे. आणि ते तुम्ही बघा, हे आपला अंडा पण छान असा शिजलेला आहे. गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया. तरी ते बघा गॅस खाली उतरवलेला आहे. झाकण काढून बघूया. आणि तुम्ही बघू शकता हा अंडा घोटाळा किती मस्त असा तयार झालेला आहे. आणि याच्यामधले अंडी पण फोडून घातलेले बघा, छान असे शिजलेले पण आहेत. तर जवळून दाखवते तुम्हाला, किती मस्त असं दिसतंय बघा. आणि आता हा अंडा घोटाळा प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त तयार झालेलं आहे. दिसायला जसं मस्त आहे तसं खायला पण जबरदस्त आहे. तर काढून घेऊया. आणि दुसऱ्या पण प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा. तर हा अंडा घोटाळा जास्त करून पावासोबत ब्रेडसोबत खातात, पण आज मी इथं भाकरी बनवलेली आहे खाण्यासाठी. तरी ते बघा सोबत ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि मस्त असा अंडा घोटाळा घेतलेला आहे. टेस्ट करून बघूया. एकदम अंडा घोटाळा मस्त असा भारी झालेला आहे बघा. बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. रोज रोज आपण अंड्याची आमटी, अंड्याची भुर्जी करून खातो, अंडा मसाला करून खातो, पण अशा प्रकारे बघा अंडा घोटाळा बनवून बघा. खरंच खूप छान लागतं. हे पावासोबत खातात, पण मी इथं भाकरी केलेली आहे आज. आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.